क्लिअर आयडिया आहे. ठीक आहे. आणि हा फोटो इकडे आपण मागे पाहिला, हा फोटो समोर येत असल्यामुळे आपण इन केस काही तिथे कोट टाकणार असू तर ते कोट त्या फोटोच्या मागे नाही आलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हेडलाईन एक्झॅक्टली काय असते बघा, मी साईडला दिलेलं आहे अनएम्प्लॉयड एट अनएम्प्लॉयड. तर जनरली हेडलाईन ही कॅची असली पाहिजे, रिक्रुटरला किंवा बाकीच्या लोकांना तुम्हाला तुमच्यात इंटरेस्ट आला पाहिजे. आणि असं पण नको की तुम्ही काहीतरी जनरलाइज टाकताय. सो तुमचं जे ऑडियन्स आहे प्रोफेशनल नेटवर्क म्हणजे तिथे सगळे लोक आहेत, अगदी शेफ, डॉक्टर, इंजिनियर, आर्टिस्ट सगळे आहेत, ग्राफिक्स डिझायनर वगैरे. सो तुम्हाला कोणतं ऑडियन्स पाहिजे, तुम्हाला प्रोफेशनली कुठे ग्रो करायचंय हे बघून तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करायची असते. सो आता मी HR आहे तर मी HR मध्ये सुद्धा जे लोक जनरलिस्ट प्रोफाईलचे आहे किंवा अनालिस्ट प्रोफाईलचे आहे अशा लोकांना मी टेलरिंग करेल, कारण की मला पुढे करिअर पण त्यात करायचं आहे. सो मेकॅनिकल इंजिनियर असतील तर मेकॅनिकल इंजिनियर मध्ये इन केस तुम्हाला R&D मध्ये जायचंय, कॅड कॅम मध्ये जायचंय किंवा तुम्हाला प्रोडक्शन मध्ये जायचंय, सो तशा तुम्ही हेडलाईन टाकायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यात तुम्ही हे सांगायला पाहिजे की वाय यू आर इम्पॉर्टंट, व्हॉट व्हॅल्यू यू कॅन ब्रिंग टू द ऑर्गनायझेशन, सो दॅट लोकांना तुमची किंमत कळेल. आणि जेव्हा किंमत कळेल त्यावेळेस लोक तुम्हाला अप्रोच करतील की बुवा आमच्या सोबत या आणि जॉब करा. ठीक आहे. जनरली मेकॅनिकल इंजिनियर आहे तर आपण लँग्वेज सुद्धा मेकॅनिकल, मी तुम्हाला याचं एक्झाम्पल पण दाखवेल. सो मी मेकॅनिकल इंजिनियर आहे तर तिसरा पॉईंट जो म्हणतोय की यूज युअर प्रॉस्पेक्ट लँग्वेज. सो प्रॉस्पेक्ट लँग्वेज म्हणजे मी कॅड बद्दल काम बोलेल, कॅड, कटिया याबद्दल काम बोलेल, मशीन डिझाईन बद्दल बोलेल, ना की मी असं जनरलाइज स्टेटमेंट करेल. ठीक आहे. चौथा पॉईंट आहे अवॉइड हायपरबोल. तुम्ही जनरली हेडलाईन मध्ये खूप सिन्सिअर आहे, खूप हार्डवर्किंग आहे, हे जे सब्जेक्टिव्ह पॉइंट्स असतात हे पॉइंट टाकणं अवॉइड केलं पाहिजे. ठीक आहे. ऑलवेज कम फर्स्ट वगैरे हे प्रकार नको. हे एकदम ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, ज्याच्यावरून तुम्हाला दिसेल की ठीक आहे, you have handled the team of 30 people. This is objective. But if you said you are a team leader, very good team leader, I cannot know की तुम्ही किती लोकांची टीम हँडल केली आहे, किती कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये केलंय, आणि इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. ठीक आहे. सो हेडलाईनला खूप इम्पॉर्टन्स आहे. हेडलाईन शोज की तुम्ही काय आहात. सो जनरली हेडलाईनचा एक फॉर्म्युला असतो की जॉब टायटल हेल्पिंग ऑर्गनायझेशन और हेल्पिंग समवन टू डू समथिंग. ठीक आहे. सो जनरली आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दिसतंय नीलमचं. सो आता ज्यावेळेस आता हे मी मुद्दामून हे घेतलेत की आपले मुलं सध्या वर्किंग नाही आहेत, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये आहेत. सो ते असं पण म्हणू शकतात की सेकिंग समर इंटर्नशिप किंवा सेकिंग इंटर्नशिप किंवा सेकिंग जॉब, लुकिंग फॉर अ जॉब इन कॅड कॅम और फुल स्टॅक. जे कम्प्युटर इंजिनियर असतील तर फुल स्टॅक मध्ये, किंवा जे कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असतील तर असे पण ते सांगू शकतात. फॉर एक्झाम्पल इन केस सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे. सो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह खूप असतात, पण ते काय करतात तर ते IT प्रोफेशनल्सला सपोर्ट प्रोव्हाइड करतात. सो फॉर एक्झाम्पल मी टाकलंय त्याच्यात. सो तुम्हाला तुमची हेडलाईन अशी बनवायची आहे की ज्याच्यात व्हॅल्यू दिसेल, ज्याच्यात तुमची लँग्वेज येईल आणि ज्याच्यात हायपरबोल म्हणजे सब्जेक्टिव्हिटी नसेल, एकदम व्यवस्थित ऑब्जेक्टिव्ह ते दिसेल. ठीक आहे. सो ह्या काही एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर आपण अबाउट म्हणतोय. सो आता जसं हा एक्झाम्पल घेतलाय, या एक्झाम्पल मध्ये खाली समरी दिसते बघा, आय एम अ ग्रॅज्युएट स्टुडंट वगैरे. सो दिस इज अ समरी. सो व्हॉट यू हॅव डन टिल नाउ और व्हॉट यू वॉन्ट टू डू, हे तुमच्या समरीमध्ये येईल एक्झॅक्टली की तुमच्या करिअरमध्ये काय आलं पाहिजे, काय झालेलं आहे आणि काय आलं पाहिजे, किंवा काय तुम्ही काय बघतायत पुढे फ्युचरसाठी. सो ह्या गोष्टी जनरली समरी मध्ये येतात. जसं आपण रिझ्युमच्या वरती बघा 3-4 ओळीत लिहितो, तर ही समरी थोडी ब्रीफ पण असू शकते. पण दिस इज द पार्ट वेअर रिक्रुटर्स गो आणि तिथे बघतात की एक्झॅक्टली यांनी काय केलेलं आहे. सो स्किल मॅचिंग जो प्रकार असतो तो सुद्धा याच्यात बऱ्याच वेळा आढळतो. सो फीचर्स आणि ऍक्टिव्हिटी मध्ये
प्रोफाईल ज्यावेळेस तुम्ही ओपन करता त्यावेळेस फीचर्स आणि ऍक्टिव्हिटी नावाचा एक सेक्शन असतो, जिथे तुम्ही स्वतःचा रिझ्यूम किंवा सीव्ही टॅग करून ठेवू शकता. जिथे तुम्हाला इन केस रिक्रुटर ज्यावेळेस तुम्हाला तुमची प्रोफाईल बघेल तर त्यावेळेस ते टॅग केलेला तुमचा रिझ्यूम दिसेल, सो दॅट त्यांना तो रिझ्यूम सारखा शोधत बसायची गरज नाही. किंवा तुम्ही कुठलं आर्टिकल लिहिताय, कुठली पोस्ट करताय, कुठला रिसर्च करताय, किंवा तुम्ही काहीतरी आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या कंपनीमध्ये एम्प्लॉई एंगेजमेंटचा कार्यक्रम घेतला, तर त्या एम्प्लॉई एंगेजमेंटच्या कार्यक्रमात मी माझ्या कंपनीला टॅग केलं आणि ते मी पोस्ट केलं. थँक्यू नोट्स वगैरे होत्या त्याच्यात, सो ते मी पोस्ट केलं. सो इट इज द ऍक्टिव्हिटी, इट इज शोईंग की प्रोफेशनली व्हॉट आय एम डुईंग. ठीक आहे. आणि जसं आपण त्या फेसबुकवर पोस्ट करतो तशाच पोस्ट असतात, फक्त इथे प्रोफेशनल रिसर्च जरा जास्त चांगला लागतो. अगदी तुम्ही उठून कुठेतरी कॉपी पेस्ट करून काहीही नाही टाकू शकत. सो त्याच्यावर तुम्हाला 100% कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही हे जे लिहिताय हे ते बरोबर आहे का, तुम्ही इंडस्ट्रियल रिसर्च केला आहे का त्याच्यावर, बाकीच्या लोकांचे काय मत आहे आणि तुमचे काय मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं, पण त्याच्यावर प्रॉपर रिसर्च पाहिजे. सो त्याच्या फीचर्सच्या खाली एक्सपिरियन्स असतात जनरली. सो वर्क एक्सपिरियन्स असतात, तर तुम्ही इन केस फुल टाइम जॉब केला असेल, पार्ट टाइम जॉब केला असेल, इंटर्नशिप केली असेल, तर ते तुम्ही हायलाइट करा. जनरली तुमचं कॉलेज, इंटर्नशिप, जागा, सर्टिफिकेट हे ड्रॉप डाऊन मेन्यू येतात. सो हे ड्रॉप डाऊन मेन्यू सिलेक्ट केल्यामुळे काय होतं ना, तुमची प्रोफाईल हायलाइट होते. आणि इन केस मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, जसं माझं कॉलेज होतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव, ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये मी इन केस हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सर्च केलं, तर हे सिलेक्ट केलेलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक काय करतं की मला माझ्या अल्युमनाय सोबत किंवा माझे जे सध्याचे स्टुडंट्स आहे यांच्यासोबत कनेक्ट करायला खूप इझी पडतं. सो आता 10 वर्षापूर्वी, 10 वर्षानंतर समजा मला कोणाची रिक्वेस्ट आली, कनेक्शन रिक्वेस्ट, आणि तो समजा माझ्या एका ड्रीम कंपनीमध्ये काम करतोय, सो आय कॅन आस्क अ रेफरन्स की तुझ्या कंपनीमध्ये अशी अशी जागा निघालेली आहे, प्लीज माझा रेफरन्स दे. सो ही कॅन गिव्ह अ रेफरन्स. सो प्रोफेशनली 10 वर्ष भलेही तुम्ही दूर असाल, पण तो तुम्हाला प्रोफेशनली कनेक्ट करतो. ठीक आहे. सो तुम्हाला काही समजलं नसेल तर मला विचारा बरं, मी थोडस फास्ट जाते. नाही नाही. आणि विजयश्री, हे जे तुझं पॉवर पॉइंट आहे हे तू खूप मेहनतीने बनवलंय. हे तू जर शेअर करू शकलीस आमच्यासोबत, म्हणजे मला, तर मग मी हे विद्यार्थ्यांमध्ये देऊ शकेन. बिलकुल बिलकुल. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये असता किंवा कॉलेजमध्ये, जसं मृणाल जीएस झाली, ठीक आहे, किंवा आपलं कोणी जीएस असतं, कोणी कॅप्टन असतं, म्हणजे स्पोर्ट्सचं कॅप्टन असतं, कोणी कुठल्या ऍक्टिव्हिटीचं कॅप्टन असतं, तर हे पण तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये ऍड करू शकता की व्हॉट ऑन विच डेझिग्नेशन यू आर वर्किंग ऑन. सो इट हायलाइट्स युअर प्रोफाईल की हाऊ मच ऍक्टिव्ह यू आर. ठीक आहे. सो ज्यावेळेस तुम्ही तुमचं वर्क एक्सपिरियन्स टाकता किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट टाकता, तर त्याच्यासोबत तुमचं डेझिग्नेशन, ऑर्गनायझेशन नेम, ड्युरेशन, लोकेशन, तुमच्या कंपनीबद्दल थोडंसं की कशात काम करते आणि तुमच्या डेझिग्नेशनच्या अंडर तुम्ही काय काम केलं आतापर्यंत, सो हे थोडंसं टाकलं ना, तर हे ज्यावेळेस एखादा रिक्रुटर येतो आणि तुमच्या प्रोफाईलसाठी बघत असतो, तर अशा वेळेस त्याला खूप इझिली तो बघू शकतो की मी जी प्रोफाईल बघतोय ती हीच प्रोफाईल आहे की नाही. सो ही कॅन मॅच आणि ही कॅन अप्रोच एनी टाइम. सो मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की ज्यावेळेसही तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, लायसन्स, सर्टिफिकेट किंवा काही काम, इंटर्नशिप, काहीही तुम्ही टाकताय, तर तुम्ही ड्रॉप डाऊन मेन्यू मधूनच सिलेक्ट करायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला तुमचे रिलेटिव्ह असे कनेक्शन रिक्वेस्ट येतात आणि सजेशन सुद्धा येतात. सो इन केस मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर आणि मी HR मध्ये आहे, तर मला इन केस कम्प्युटर इंजिनियरचा आणि फॉरेनचा कनेक्शन रिक्वेस्ट आली, तर इट इज नो यूज. ठीक आहे. सो मला माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या रिक्वेस्ट आल्या, तर इट विल बी मोर हेल्पफुल फॉर मी. आणि आफ्टर ऑल काय ना, तुम्हाला ज्यावेळेस जॉब पाहिजे असतो किंवा तुम्ही ज्यावेळेस पर्सनल ब्रँडिंग करता, त्यावेळेस तुम्ही स्वतःला सेल करता. ठीक आहे. सो these are the activities, की licenses, certification, volunteer work, achievements. These are the things you are selling into and making your personal brand.
बरोबर. सो अकम्प्लिशमेंट पण ह्या एक गोष्टी आहेत. इन केस तुम्ही पेटंट घेतलं कुठल्या गोष्टीचं, कुठलं प्रोजेक्ट केला, जसं आता फायनल इयरला प्रोजेक्ट असतो. ठीक आहे. सो मुलं तुम्ही प्रोजेक्ट करताय, तुमचा प्रोजेक्ट सँक्शन झालाय. त्याच्यानंतर तुम्ही तो प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये टाकू शकता. तुमचे काही अवॉर्ड्स असतील, तुमचे काही टेस्ट स्कोर आहेत, जसं तुम्ही तुमच्या फायनल इयरच्या एक्झाममध्ये तुम्ही अगदी डिस्टिंक्शन वगैरे घेतलंय, तर यू कॅन पुट इट डाउन. हां, पण अगदीच डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लासच्या खाली असतील, सेकंड क्लास, थर्ड क्लास, तर मला असं वाटतं की ते टाकायला नको. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट थोडासा जास्त पडतो. प्रोफेशनल नेटवर्क हे खूप मोठं आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते 20 मिलियन कंपनीज आर लिस्टेड इन द LinkedIn आणि ऑलमोस्ट 26 मिलियन जॉब हे कंटिन्यू लाईव्ह असतात. सो बापरे! ज्यावेळेस आपण हे 26 मिलियन जॉब्स म्हणजे 2,60,00,000 जॉब्स हे लाईव्ह असतात, त्यावेळेस कंटिन्यू रिक्रुटमेंटची प्रोसिजर कंटिन्यू सुरू असते. पण इन केस तुम्ही तुमची प्रोफाईल व्हिजिटच करत नाहीये, तुमच्या प्रोफाईलवर ऍक्टिव्हिटीच नाहीये, तर तुमची प्रोफाईल मागे पडते. जसं नोकरी पोर्टलवर आहे. नोकरी पोर्टलवर तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केली नाही, तर ती खाली जाते. सो तुम्हाला असं म्हणतात, की रोज नोकरी ऍटलीस्ट दिवसातनं एकदा जाऊन फुल स्टॉप का होईना एडिट करायचा आणि परत अपडेट करायची. सो तसंच लिंक्डइन पण आहे. लिंक्डइनवर पण तुम्ही कंटेंटमध्ये एंगेज व्हा. तुम्ही तुमचे ओपिनियन मांडा. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट बद्दल लिहा, तुम्ही कामाबद्दल लिहा. सो दॅट पीपल विल गेट टू नो यू बेटर. तुमचे विचार काय आहेत, तुमच्या प्रिन्सिपल काय आहेत, व्हॅल्यू काय आहेत, तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात, तुम्ही किती व्हॅल्युएबल आहे हे लोकांना कळतं. आणि जसं मी सांगितलं, की इन केस मी माझी प्रोफाईल बनवतेय आणि 4 HR मला जॉइन आहेत आणि कंटिन्यू त्यांच्या फीडमध्ये मी येतेय, की माझ्या काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू आहे. सो बिफोर इव्हन अप्लाइंग टू दॅट कंपनी त्यांना माहितीये की मी कोण आहे. सो हे रिझ्युमचं पण अगोदरचं काम करतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही काय अपलोड करताय, काय पोस्ट करताय, तुम्ही तुमची प्रोफाईल कशी अपडेट करताय. आणि असं नाहीये की एकाच दिवसात तुम्ही तुमची प्रोफाईल बनवा. जसं मी माझं बॅकग्राऊंड पिक्चर ठरवायला 3 दिवस घेतले. 3 दिवस मी विचार केला एक्झॅक्टली की मी कुठल्या प्रिन्सिपल्सवर बिलीव्ह करते एचआरच्या, सो दॅट मी माझ्या बॅकग्राऊंडवर ठेवू शकते. सो सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्ही LinkedInवर येता, तर त्यावेळेस नोन लोकांना तुम्ही लवकर पहिले कनेक्ट व्हा. जसं तुमचे कॉलेज फ्रेंड्स झाले, टीचर्स झाले, स्कूल फ्रेंड्स झाले, फॅमिली, तुमचे अल्युमनाय, ग्रुप विथ स्पेशल इंटरेस्ट म्हणजे इन केस तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर तुम्ही कॅमचे जे स्पेशल ग्रुप्स असतात त्यांना ऍड व्हायला पाहिजे. प्रोफेशनल ग्रुप जे असतात ते मेसा वगैरे, तर तशा प्रोफेशनल ग्रुपमध्ये ऍड व्हायला पाहिजे. तुमचे कॉलिग्स म्हणजे वर्क ज्यावेळेस तुम्ही कामाला जाल, कॉलिग्स, HR. आता समजा तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आणि तुमची ड्रीम कंपनी आहे टाटा मोटर्स, तर त्या टाटा मोटर्सच्या HR ला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा आणि रिक्वेस्ट टाकताना पर्सनल नोट टाका. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण HR ला रिक्वेस्ट टाका. तिथे इन केस तुमचे कोणी एल्युमनाय काम करत आहेत, तुमच्या कॉलेजचे कॉलिग काम करतायत, तर त्यांना रिक्वेस्ट पाठवा सो दॅट तुम्हाला रेफरन्स द्यायला खूप इझी पडेल. प्रत्येक सेक्टरमध्ये बरेच लोक इन्फ्लुएन्सर असतात. जसं HR सेक्टरमध्ये 2-3 इन्फ्लुएन्सर आहे, मार्केटिंगमध्ये आहे, मेकॅनिकलमध्ये बरेच लोक आहेत, पर्सनल ब्रँडिंगमध्ये. सो अशा इन्फ्लुएन्सर लोकांना फॉलो केलं, तर त्या लोकांच्या बऱ्याचशा पोस्ट असतात ज्या खूप नॉलेजेबल असतात आणि त्या लोकांच्या पोस्टवर आपण काही रिप्लाय दिला, अगदी म्हणजे फेसबुक सारखा नाही रिप्लाय द्यायचा, थोडासा विचार करून प्रोफेशनल आणि स्वतःचा मत मांडणं, हा जो रिप्लाय आहे याच्यावर दिला तर बरेच लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, कारण की ते डिस्कशन सुरू असतं. सो अशा लोकांना फॉलो केलं तरी पण एक खूप फायदा होतो. किंवा मी जसं सांगितलं की इन केस तुम्हाला टाटा मोटर्स मध्ये काम करायचं आहे, तर फ्युचर टार्गेट कंपनीज जे आहेत, तर त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्यांच्या HRsला, त्यांच्या तिथे काम करणाऱ्या लोकांना तुम्ही प्रोफेशनल तुमचं नेटवर्क बनवू शकता. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला परत सांगतेय की तुम्ही नेहमी ड्रॉप डाऊन मेन्यू मधूनच तुमचं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट किंवा कंपनी वगैरे सगळं सिलेक्ट करा, सो दॅट तुमचं जे सजेशन्स येतात, ते सजेशन जे येतात ते रिलेटिव्ह असे सजेशन येतात. सो अल्युमिनाय एक टूल आहे की इन केस तुम्हाला माहिती आहे की समजा आता प्रसाद भालेराव तो
हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये काम करतोय आणि तुम्हाला पुढे जाऊन हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये काम करायचंय. सो अल्युमिनाय टूल मधून तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊन त्याला बोलून रेफरन्स देऊ शकता की प्लीज माझा रेफरन्स दे, अशी पोझिशन आहे. सो मोस्ट ऑफ द काय होतं ना जनरली की बऱ्याचशा पोझिशन कंपन्या रेफरन्स थ्रू क्लोज करायचा प्रयत्न करतात, कारण की त्याला कॉस्टिंग कमी लागते. सो रेफरन्स हा खूप एक मोठा सोर्स आहे की ज्याच्यावरून तुम्ही जॉब लँड करू शकता. ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट पाठवता त्यावेळेस तिथे एक ऑप्शन असतं की ऍड अ पर्सनल नोट. सो इन केस मी समजा मंत्री सरांना रिक्वेस्ट पाठवते तर मी एक पर्सनल नोट पाठवेल की थँक्यू फॉर ऍक्सेप्टिंग my professional sorry, thank you for accepting me as in your professional network. I was the student of year 2010 and you had taught me this subjects वगैरे, असं जे काही पर्सनल नोट असते की ज्याच्यावरून त्या माणसाला लक्षात येईल की आपण कोण आहोत. आणि इन केस लक्षात जरी नाही आलं आणि नवीन आहे तर आपण इन केस आता समजा कोणी टेडेक्स स्पीकर आहे त्याला मी फॉलो करते आणि त्याला मी कनेक्शन रिक्वेस्ट पाठवलं तर त्याला सांगायचं की तुझ्या या युट्यूब मधलं हे टेडेक्स स्पीच मी ऐकलंय आणि त्याच्यातून माझं असं मत आहे. सो आय वुड लाईक टू डिस्कस इट मोर, सो प्लीज एक्सेप्ट माय कनेक्शन रिक्वेस्ट. सो दीज आर द वेगवेगळे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरून तुम्ही पर्सनलाइज नोट लिहू शकता. जसं आता मी एका व्यक्तीसोबत कनेक्ट झाली तर त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्या कॉलेजमध्ये ऑलरेडी एकदा गेस्ट लेक्चर देण्यासाठी येऊन गेलो होतो. सो आय कॅन फील द कनेक्शन. आणि ते एकदा कनेक्शन फील झालं ना की फक्तच फ्रेंड्स बनवून किंवा प्रोफेशनल नेटवर्क बनवून सोडून द्यायचं नसतं. ह्या थँक्यू मेसेजेसच्या ह्या काही टिप्स आहेत की डिअर सर, इन केस तुम्हाला कोणाला कनेक्ट व्हायचं असेल तर. सो पर्सनलाइज नोट जी आहे ती तुम्हाला ऍक्च्युअल कनेक्ट करायला हेल्प करते. इन केस मी फक्तच कनेक्शन रिक्वेस्ट पाठवते विदाउट एनी फोटो, विदाउट एनी हेडलाईन, विदाउट एनी डिटेल्स, सो इट इज व्हेरी लेस लाईकली की मी एक्सेप्ट करेन. सो इन केस त्याच्यात फोटो असेल, बॅकग्राऊंड असेल, एक प्रोफेशनलिझम असेल, त्याच्यात एक थँक्यू नोट असेल तर ही थँक्यू नोट खूप हेल्प करते लोकांना रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला. ठीक आहे. इन केस तुम्हाला पिच करायचं असेल स्वतःबद्दल की सध्या तुम्ही सध्या शिकत आहेत पण तुमचं काहीतरी एक स्पेशलाइज एरिया आहे की जिथे तुम्ही खूप मास्टर करताय. सो यू कॅन पुट दॅट ऑल्सो इन युअर थँक्यू नोट की इन केस पुढे फ्युचरमध्ये मला काम पडलं तर मी ह्या गोष्टीवर तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी काम करू शकतो. ठीक आहे. सो हाऊ टू सर्च जॉब. तर तिथे ज्यावेळेस आपण लिंक्डइन यूज करतो तर तिथे एक जॉब नावाचं एक वरती आयकॉन आहे. मी दाखवते लगेच 10 मिनिटात. तर तिथे जनरली त्या ऍड्रेस बार मध्ये त्या टूल मध्ये जाऊन तुम्हाला जॉब शोधता येतो. आता मी इथे लिहिलेलं आहे की ATS स्कोर. आता काय झालंय की पहिले रिझ्यूम जे व्हायचे ते रिक्रुटर स्वतः चेक करायचे. आता ती वेळ गेलेली आहे. आता ATS नावाचं एक टूल असतं, एक सॉफ्टवेअर असतं जे जे रिझ्यूम स्क्रीन करतं आणि शब्द उचलतात. ठीक आहे. सो इन केस मला एक HR मॅनेजर रिक्रूट करायचा आहे तर मी हे बघेल की त्याला रिक्रुटमेंट जमतं का. सो त्या रिझ्यूम मध्ये रिक्रुटमेंट हा शब्द आलेला आहे का, त्याच्यात एम्प्लॉई एंगेजमेंट हे शब्द आलेला आहे का, त्याच्यात एक्झिट इंटरव्ह्यू हा शब्द आलेला आहे का, त्याच्यात ऑनबोर्डिंग हा शब्द आलेला आहे का. सो जितके शब्द मॅच होतील तितक्या पर्सेंटेज वाईज तो रिझ्यूम वरती येतो आणि ATS स्कोर वाढतो रिझ्यूमचा. सो देर आर मेनी साइट्स विच गिव्स द ATS स्कोर. सो इन केस तुमचे काही 2-3 तुम्ही JD तयार केले तर JD नुसार समजा अनालिटिक्सचा JD आहे किंवा CAD CAMचा JD तुम्हाला म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन ज्या कंपन्या पाठवतात नोकरीवर दिसतात तर हे जॉब डिस्क्रिप्शन घेऊन त्याच्यानुसार ATS स्कोर देतात. सो बऱ्याच वेळा तो स्कोर 0 येतो. सो मग त्याच्यात खाली एक्सप्लेनेशन पण दिलेलं असतं की तुम्ही कुठले शब्द वापरले म्हणजे हा ATS स्कोर वाढतो. सो हे एक खूप चांगलं टूल आहे की जे तुम्ही वापरायला पाहिजे रिझ्यूम बनवताना. ठीक आहे. तुमचा रिझ्यूम तुम्ही नेहमी म्हणजे आता जे वेल एस्टॅब्लिश आहेत त्यांनी रिझ्यूम ठेवायची गरज नाहीये. पण जे नवीन जॉब शोधतायत अशा लोकांनी नेहमी तुमचा रिझ्यूम तुमच्या प्रोफाईलला अटॅच करायला पाहिजे. ठीक आहे. एक नवीन अनाउन्समेंट पण आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन जॉब शोधता तिथे ओपन टू वर्क एक अनाउन्समेंट आहे. सो ती एक ओपन टू वर्क ही अनाउन्समेंट पण करू शकता.
ज्यावेळेस तुम्ही जॉब एखादं डिस्क्रिप्शन दिसतं तर त्यावेळेस दोन टाईपचे अप्लाय येतात. एक अप्लाय म्हणजे इझी अप्लाय जॉब सर्च करताना, आणि एक येतं फक्त अप्लाय. सो ज्यावेळेस आपण फक्त अप्लायवर देतो त्यावेळेस ते कंपनीच्या साईटवर रिडायरेक्ट करते आणि तिथे आपल्याला सगळे डिटेल भरावं लागतात, रिझ्यूम पाठवावं लागतं. आणि ज्यावेळेस इझी अप्लाय हा ऑप्शन असतो त्यावेळेस थ्रू लिंक्डइन ती रिक्रुटमेंट होत असते. ठीक आहे. सो जास्त काही घाबरण्याचं कारण नाही. अप्लाय करतोय आपण, तो कुठल्या पण साईटवर होतोय, तर तो अप्लायच होतो. म्हणजे त्याच्यात काही घाबरण्यासारखं काही नाहीये. जसं मी सांगितलं, की जॉब हे वरती अ, बघा दिसलेला एक रेडमध्ये मी तो बॉक्स केलाय जॉब्स, तर तिथे जनरली दिसतो. ठीक आहे. आणि जॉब तुम्हाला कुठले जॉब सर्च करायचे, लोकेशन काय आहे, काय सजेशन्स आहेत वगैरे, हे सगळं दिसतं. आणि खाली जसं दिलेलं आहे, की तुम्हाला किती दिवस जुना जॉब पाहिजे, तुम्हाला LinkedIn फीचर यूज करायचा आहे की नाही, कुठल्या कंपनीत पाहिजे, तुम्हाला Accenture मध्ये पाहिजे, तुम्हाला Infosys मध्ये पाहिजे, एक्सपिरियन्स लेव्हल काय पाहिजे, एंट्री लेव्हल पाहिजे, मिड लेव्हल पाहिजे, सीनियर लेव्हल पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात खाली बघा एक दिसतंय जॉब अलर्ट ऑफ. तर तो ज्यावेळेस तुम्हाला मॅचिंग प्रोफाईल येतात, मॅचिंग जिथे तुम्हाला असं वाटतंय की आपण मॅच करतोय इथे या प्रोफाईलमध्ये, तर तिथे जॉब अलर्ट ऑन करून द्यायचं. सो दॅट काय होतं ना, की त्या टाइपचे ज्यावेळेस जॉब्स येतात, तर ते तुम्हाला बरोबर नोटिफिकेशन येतात त्या टाइपचे, की असाच टाइप आहे आणि अशाच टाइपचे जॉब तुम्हाला येतील. सो तुम्ही हे अलर्ट ऑन ऑफ पण तुमच्या हिशोबाने करू शकता. ज्यावेळेस तुम्ही जॉब शोधता आणि डिस्क्रिप्शन वाचता, तर डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर ॲटलीस्ट एवढं बघायचं, की मिनिमम 70% स्किल, 60 to 70% स्किल मॅच व्हायला पाहिजे. नाहीतर बरेच लोकं काय करतात ना, जॉब सर्च करतात. तिथे पाहिजे असतो 3 वर्ष एक्सपिरियन्स, या माणसाला एक्सपिरियन्सच नसतो. आणि मग काय म्हणतो तो, की मी खूप अप्लाय करून राहिलो, खूप अप्लाय करून राहिलो, पण मला जॉबच नाही भेटत आहे. सो हे बघायचं, की तुमचे स्किल 60 to 70% मॅच व्हायला पाहिजे. अगदी 100% मॅच होणार असतील, तर तिथे तुम्हाला ग्रो व्हायला काही चान्स नसतो. समजा मला सगळंच येतंय नवीन जॉबमध्ये, तर मग मी ग्रो कशी होणार ना? सो प्रत्येक कंपनीमध्ये बघायचं, की 60 to 80% इज अ गुड क्रायटेरिया, की तुम्ही तिथे अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. मी ज्यावेळेस म्हणते, की LinkedInवर नेहमी कंटेंटमध्ये एंगेज राहायला पाहिजे. ठीक आहे. सो देअर आर मेनी वेज, की तुम्ही कंटेंटमध्ये एंगेज राहू शकता. जसं की अ, Zomatoनी आता बिंग एचआर, मी माझ्या डिपार्टमेंटचं सांगते, की बिंग एचआर सध्या Zomatoनी अनाउन्स केलं, की त्यांच्या फिमेल एम्प्लॉईला 10 पिरियड, बऱ्याच लोकांनी खूप सराहना केली त्या गोष्टीची, की खूप चांगली मूव्ह आहे, की बायकांचे आपण प्रॉब्लेम्स अंडरस्टँड करतोय वगैरे, वगैरे. पण ह्याच्यावर माझं मात्र मत एकदम उलटं होतं. सो ते मत मी माझं रिसर्च अर्थात मी माझा रिसर्च केला आणि मी माझं मत मांडलं. ज्यावेळेस मत मांडलं त्यावेळेस Zomato या कंपनीला सुद्धा मी टॅग केलं. काही Zomatoच्या एचआर्सला टॅग केलं. सो काय होऊन झालं, त्या लोकांचं अट्रॅक्शन, त्यांचं अटेन्शन, त्यांना नोटिफिकेशन जातं. सो त्यांचं अटेन्शन माझ्या पोस्टवर येतं. किंवा ज्यावेळेस मी कमेंट करते, तर मी काही लोकांना टॅग करते, ज्यांना करते. सो ते अटेन्शन त्यांना मिळतं आणि त्यांना कळतं, की नाही यांनी कोणीतरी कमेंट टाकलेली आहे आणि ती कंटेंट जे आहे ते एंगेज होतं. ठीक आहे. बाकी तर मला वाटतं मी सांगितलंय. सो LinkedIn मी सांगितलं, इट्स अ प्रोफेशनल प्लॅटफॉर्ममुळे तुम्ही तुमचे व्ह्यू शेअर करू शकता, तुम्ही जॉब शोधू शकता, तुम्ही सेल्समध्ये आहे किंवा तुम्ही स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग करू शकता, तुम्ही स्वतःचे प्रॉडक्ट सुद्धा विकू शकता. आणि तुम्हाला काही बिल गेट्स, समजा आपण नेहमी ऐकतो बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग वगैरे, त्यांना आपण कधी कनेक्ट करायचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण LinkedIn हा असा प्लॅटफॉर्म आहे, की जिथे तुम्ही कोणालाही सहज कनेक्ट करू शकता. कुठल्याही पर्सनला जाऊन तिथे तुम्ही त्यांना टॅग करू शकता. त्यांचं अटेन्शन तुमच्याकडे घेऊ शकता. तुम्ही बऱ्याच वेळेस बघता, की कुठले कोर्स करायचे, नाही करायचे. सो बरेच कोर्सेस केलेले लोकं सुद्धा तिथे सापडतात. सो तिथे त्यांना रिक्वेस्ट सेंड करून त्यांच्याशी बोलून तुम्ही गाईडन्स पण घेऊ शकतात, की मला असं-असं पुढे जायचं आहे, मी काय करू? सो जनरली आणखी एक माझा अनुभव सांगते, बिंग अ रिक्रुटर. बरेच लोकं मला कनेक्ट होतात आणि म्हणतात, की "मॅडम तुमच्याकडे जॉब आहे का?" प्रत्येकासाठी जॉब नसतो.
तुम्ही हे विचारायला पाहिजे, मॅडम माझी प्रोफाईल ही आहे, तर मी काय केलं म्हणजे मला सो यू आस्क फॉर गायडन्स, डोंट आस्क फॉर जॉब. माझ्या कंपनीमध्ये एखादा जॉब निघालाय अँड देन यू आर आस्किंग मी फॉर अ रेफरन्स, देन इट्स ओके. पण HR आहे म्हणून कोणाला पण जॉईन केलं, मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणत नाही, मी मेकॅनिकल इंजिनियर जरी असली तरी मी रिक्रूट करते IT सेक्टर मध्ये लोकांना. सो तिथे ते मिसमॅच होतं. तर ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट पाठवता त्यावेळेस यू शुड बी व्हेरी थॉटफुल की हे पुढे कामात येणार आहे की नाही. उगाच आपल्याला भारंभार लोक नाही वाढवायचे आहेत आपल्या प्रोफेशनल नेटवर्क मध्ये, आपल्याला क्वालिटी लोक ठेवायचे. ठीक आहे. आणखी मला सांगायचं आहे की लिंक्डइन इज नॉट अ फेसबुक ऍट ऑल. बऱ्याच वेळा बरेच मुलं किंवा मुली नावं चेंज करून एखाद्या HR ला स्टॉक करतात. ठीक आहे. आता जसं मॅम माझं जॉबचं काहीतरी करा, माझ्या जॉबचं काहीतरी करा, किंवा मॅम यू लुक व्हेरी प्रिटी, किंवा काहीतरी पर्सनल फोटो टाकणे, किंवा काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या अनप्रोफेशनल गोष्टी ह्या लिंक्डइनवर बिलकुल करायच्या नाही. हे म्हणजे मला तुम्हाला एकदम ठासून सांगायचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की हा प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे. त्या लोकांनी इन केस त्या गोष्टींचे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला टॅग केलं तर तुमची पूर्ण प्रोफेशनल लाईफ खराब होऊन जाते. कारण की सध्या एक पॉश नावाचा एक लॉ आलेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ हरासमेंट, सेक्शुअल हरासमेंट. तर हा खूप कंपनीमध्ये खूप गंभीरतेने हा विषय घेतात. सो इन केस तुमच्यावर असं जरी दिसलं की तुम्ही कोणातरीला स्टॉक केलेला आहे, कोणीतरीशी तुम्ही चुकीचं वर्तन केलेलं आहे आणि तुम्हाला ते टॅग केलेलं आहे, सो तुमची ती प्रतिमा अगदी लगेच मलिन होते आणि तुम्हाला कोणी रिक्रूट नाही करत. कारण की कंपन्यांना अशी रिस्क नको आहे की असं कोणीतरी येईल आणि माझ्या कंपनीचं वातावरण खराब करेल. सो प्लीज ते करू नका. ठीक आहे. पर्सनल फोटो टाकू नका, मी नवीन कुत्रा घेतला, मी नवीन केक बनवला, मी नाही का नवीन कपडे घातले, बिलकुल नाही. आपल्याला ब्युटी पॅजेंट कॉम्पिटिशन नाही करायची. पॉलिटिकल कंटेंट वर जनरली थोडंसं कमीच बोललेलं नाही का चांगलं. नाहीतर बरेच लोक खूप म्हणजे रॅडिकल असतात, खूप हिंदुत्ववादी, किंवा खूपच बरेच आपल्या रिलिजनला घेऊन किंवा एखाद्या देवाला घेऊन खूप जास्त पॅट्रियट असतात. सो अशा कंटेंट मध्ये तुम्ही एंगेज नका होऊ, कारण की कंपन्या अशा लोकांना अवॉइड करते. कारण की काय कंपन्यांमध्ये कसं असतं की इंटरनॅशनल लेवलवर सगळे लोक काम करतात. सो व्हॉट की इन केस पाकिस्तानचा पण एखादा माणूस समजा माझ्या कंपनीत काम करतोय आणि आपण अगदीच भारताचे नारे देतोय आणि कंपनीत गेल्या गेल्या तो समोर आल्या आल्या त्यांना भांडणं करतोय, तर कंपनीला ते नाही पाहिजे. सो पॉलिटिकल कंटेंटला थोडं अवॉइड करा. देवाचे फोटो किंवा नारळ अगरबत्त्या वगैरे असे बरेचसे प्रकार होतात, ते पण करू नका. नाही तर एखादा रिक्रुटर येईल आणि तुमच्या डोक्यावर नारळ फोडेल. सो ही गोष्ट पण अवॉइड करा जरा. त्याच्यानंतर जिथे समजतंय की हा तर जिथे समजतंय की बऱ्याच ठिकाणी एखादी एकदम रॅडिकल व्ह्यू असतात, एक्झॅक्टली म्हणजे लोक कुठल्या तरी एका फ्लो मध्ये जात असतात, आपण अपोजिट फ्लो मध्ये वेगळ्याच विश्वात असतो. सो अशा याच्यावर जे कॉन्ट्रोवर्सी तयार करणारे जे पोस्ट असतात, सो ह्या पण थोड्या अवॉइड करायला पाहिजे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण पोस्ट मध्ये आपण एखाद्याला टॅग करून ज्यावेळेस रिप्लाय देतो, पण अशा वेळेस बऱ्याच वेळ इगोवर येतो. तर इगोवर न घेता ते थोडं प्रोफेशनली सॉर्ट आउट करायला पाहिजे आणि आपले ओपिनियन आणि इगो तिथेच थांबवायला पाहिजे. तुमच्या फॉर्मर एम्प्लॉयर बद्दल, कॉलेज बद्दल कधीच निगेटिव्ह बोलू नका. कारण की पुढे लोक हाच विचार करतात की पुढे जाऊन सुद्धा मी तुम्हाला रिक्रूट केलं तर तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल असंच कराल. मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही तुमचं ऑडियन्स नेहमी टेलर करा, म्हणजे नेहमी मर्यादित ठेवा. तर मी हे पण तुम्हाला सांगते की सरासर सगळे कनेक्शन रिक्वेस्ट एक्सेप्ट करू नका, किंवा सरासर सगळ्यांना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवू नका. जसं मी सांगितलं की मी मेकॅनिकल इंजिनियर जरी असली तरी माझं प्रोफाईल सध्या सॉफ्टवेअर रिलेटेड आहे. सो इन केस एखाद्या सिव्हिल इंजिनियर माणसाने मला रिक्वेस्ट पाठवली तर ना त्याला उपयोगाचा आहे ना मला उपयोगाचा आहे. सो अवॉइड दॅट. ठीक आहे. किंवा रिजन वाईज पण तुम्ही हे करू शकता की इन केस तुम्हाला
बांगलादेशमध्ये जॉब करायला कधी जायचंच नाहीये, पण तुम्ही बांगलादेशच्या कंपनीला फॉलो करताय, सो नो यूज. सो दीज आर द अलर्ट्स. सो हे स्ट्रिक्टली नाही. कुत्र्यांचे फोटो, देवाचे फोटो, व्हेरी गुड मॉर्निंग मॅम, रिस्पेक्टेड मॅम, काहीच गरज नाहीये. ज्यावेळेस तुम्ही इव्हन जॉबसाठी सुद्धा एखाद्या माणसाला रेफरन्ससाठी सुद्धा मेसेज करता, तर हाय, हॅलो, हाव आर यू, वेअर आर यू फ्रॉम वगैरे हे मेसेज करायची गरज नाहीये. समोरच्या माणसाला जनरली वेळ नसतो. सो एक छान पॅरेग्राफ लिहायचा की हॅलो मॅम, मी तुमच्या अशा अशा प्रोफेशनल नेटवर्कमध्ये आहे, हे तुमचं फॉलो करतोय. रिसेंटली मला दिसलं की तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताय तिथे अशा अशा पोझिशनची ओपनिंग आहे जिथे मला खूप इंटरेस्ट आहे आणि माझे असे असे क्वालिफिकेशन पण आहेत जे तिथे मॅच होत आहेत. सो प्लीज मला तुम्ही रेफरन्स द्याल का? सो तुम्ही हे 4 वेळा जे तुम्ही एंगेज कराल ना एखाद्या माणसाला, ते एकाच वेळेस तुम्ही एंगेज करता आणि तुम्ही सांगता एक्झॅक्टली की तुम्हाला काय हवंय. सो इट इज मच बेटर. सो काही क्वेश्चन मी खूप फास्ट घेतलाय कारण की आपण ऑलरेडी मला 40 मिनिटाच्या आत संपवायचं होतं. सो तशी आता तुम्हाला 4 काही एक मिनिटं उरले आहेत. क्वेश्चन? काही प्रश्न आहेत का कुणाला? मला वाटतं विजयश्री तू खूप चांगलं सांगितलं, पण तरी सुद्धा मी लिंक्डइनचं प्रोफाईल दाखवू का 1-4 मिनिटात? हो हो. हे पिवळं परत जे एकदा आहे, मला वाटतं एकदा परत तिसरं सेशन थोडं 10-1 मिनिटासाठी चालू करावं लागेल आपल्याला. बरं काय हरकत नाही. हा मग कंटिन्यू करू का? हो हो, कर ना, कर. तुझा प्रोफाईल दाखवा आम्हाला. म्हणजे इतकं सगळं सांगितल्यावर विद्यार्थ्यांना आणि मला सुद्धा उत्सुकता आहे तुझं प्रोफाईल बघायची. सो पिवळ्या कलरचा बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी माझं नाव लिहिलंय आणि हा इथे स्पीकर आहे. जिथे तुम्ही स्पीकरवर गेले तर मी माझं नाव कसं प्रोनाऊन्स करते किंवा माझ्याबद्दल काय सांगते हे तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. मी त्या फॉर्म्युलामध्येच माझं हे टाकलंय, हेल्पिंग ऑर्गनायझेशन टू सेव्ह कॉस्ट. helping organization to save cost, protecting them from bad hires and helping people to take care of to take their career next level. ही माझी हेडलाईन झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर ही समरी मात्र मला लिहायला वेळ नाही भेटला, पण मी माझं फ्युचर सांगून दिलेलं आहे की मी याच्यामध्ये जॉब रोल शोधत आहे, ठीक आहे. ह्या ज्या हायलाइट केलेल्या गोष्टी आहेत, या मी हायलाइट आणि फीचर्ड करून ठेवलेल्या आहेत कारण की ह्या स्वतःच्या मी स्वतः रिसर्च करून या गोष्टी मी पोस्ट केलेल्या आहेत. सो मला असं वाटतं की लोकांनी त्या पाहाव्या, ठीक आहे. इथे तुम्ही तुमचा रिझ्यूम पण हायलाइट करू शकतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्समुळे काय झालंय की मी ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये घेतल्यामुळे माझे सगळे कलिग मला कनेक्टेड आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर माझा पास्ट एक्सपिरियन्स, माझा पास्ट एज्युकेशन, मी इंटर्नशिप कुठे केली आहे, त्याच्यानंतर माझा लाईव्ह प्रोजेक्ट होता, लाईव्ह प्रोजेक्ट टायटन कंपनी सोबत होता, तर तिथे मी काय केलं, त्याच्यानंतर लेक्चरशिप केले मी. सो मोस्टली काय असतं की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं टाकताय तर हे टाकताना तुम्ही थोडंसं लिहिणं पण अपेक्षित आहे. जसं मी इथे टाकलंय PR पोटे कॉलेजमध्ये मी कलर कोड घेतलाय बॅडमिंटन मध्ये. सो दीज आर द हायलाइटिंग फीचर्स, ठीक आहे. सो त्याच्यानंतर माझ्याजवळ कुठले कुठले सर्टिफिकेशन आहे आणि त्यांचे लायसन्सेस काय आहेत, ठीक आहे. सो हे 3-4 सर्टिफिकेशन मी केलेत. त्याच्यानंतर स्किल्स आणि एंडोर्समेंट. सो ह्या ज्या स्किल्स आहेत, आता समजा तुम्ही PHP डेव्हलपर आहे, सो लिंक्डइन हा हे एक फीचर तुम्हाला देतं की तुम्ही तिथे स्किल टेस्ट पण देऊ शकता. सो दॅट त्यांची एक लेव्हल जी आहे ती स्किल टेस्ट दिल्यानंतर त्यांना रिक्रुटरला माहित होतं की तुम्ही या लेव्हलचे ऍटलिस्ट कोडिंग करू शकता, ठीक आहे. नंतर एंडोर्समेंट म्हणजे जसं की आता माझ्या एका क्लास मधल्या माझ्या कॉलिगनी मला हे खूप छान एंडोर्समेंट केलंय की आम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट मध्ये सोबत काम करायचो तर त्यांनी मला माझ्याबद्दल सांगितले की वाय इट इज गुड टू वर्क विथ यू, ठीक आहे. त्याच्यानंतर अकम्प्लिशमेंट आणि मला कशात इंटरेस्ट आहे ते सुद्धा. सो एक खूप छान प्रोफाईल सुद्धा दाखवते मी, एक वेगळी प्रोफाईल. विजयश्री, एक मिनिट मी इंटरप्ट करतो. इथे फक्त 1च मिनिटं उरलाय, तर आपण काय करू आता, डिस्कनेक्ट होऊ आणि परत सगळेजण कनेक्ट होऊ. एक 10 ते 15 मिनिटं. माझ्या सगळे विद्यार्थ्यांना म्हणणं आहे की रविवार आहे, मला कल्पना आहे, पण हे खूप चांगला टॉपिक चालू आहे. 15 मिनिटासाठी आपण परत एकदा कनेक्ट होऊया, ठीक आहे. मी एंड करतो इथे आणि परत कनेक्ट होऊया आपण ऑन द सेकंड साइड ऑफ दिस ब्रेक.